भांडवली खर्च वाढवून वित्तीय तूट कमी करत करदात्यांची क्रयशक्ती आणि गुंतवणुकीत वाढ करण्यावर अर्थसंकल्पात भर. निर्मला सीतारामन यांची मुंबईत माहिती. सरकारनं भांडवली खर्चात कुठलीही कपात केलेली नाही. निर्मला सीतारामन यांचा पुनरुच्चार. महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाचं केंद्र बनवण्यासाठी सरकारचं पूर्ण पाठबळ. सीतारामन. एमएसएमई क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात घोषित केलेल्या म्युच्युअल पतहमी योजनेची वित्तमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत औपचारिक सुरुवात. पात्र कंपन्यांना स्वीकृतीपत्र प्रदान. भारताचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी सीमाशुल्क विभागानं केली उत्तम कामगिरी. आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिनाच्या कार्यक्रमात निर्मला सीतारामन यांचे गौरवोद्गार. शेतकऱ्यांच्या डाळींच्या खरेदीला संरक्षण देणाऱ्या पीएम आशा योजनेला केंद्र सरकारची मंजुरी. तूर, उडीद आणि मसुराची सरकार करणार 100% खरेदी. कतारचे आमीर 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर केलं स्वागत. दिल्लीच्या मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपाची बैठक. येत्या 20 फेब्रुवारीला रामलीला मैदानावर होणार नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. महायुती सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 ते 21 मार्च दरम्यान होणार. 10 मार्चला अर्थमंत्री अजित पवार सादर करणार अर्थसंकल्प. सनातन जीवनशैलीनं सर्वांना एकाच धाग्यात जोडल्यामुळे विविधता असूनही भारत अखंड आहे. तिरुपती इथल्या आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीच्या पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर भरणार साहित्य यात्री संमेलन.